the great happiness. दानंच धम्मचर्याच ज्ञातकानांच संगहो अनवज्जानि कम्मानि येतं मंगलमुत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध, तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज या वर्षावास पर्वातील श्रावण पौर्णिमेच्या या उपोषथ दिनी आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मी सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या सुख शांतीसाठी भगवान बुद्धाच्या धम्मोपदेशाला प्रारंभ करतो। तेव्हा आपण शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। आज श्रावण पौर्णिमा उपोषथ दिन आहे। सकाळी आपण भंतेजींकडून उपोषथ ग्रहण केलेला आहे। काही दिवसांपासून आपण महामंगल सूत्राचा अभ्यास करीत आहोत। त्यातील काही भाग आपण पाहिला आणि काही भाग आपण उर्वरित पुढे पुढे पाहणार आहोत। आता जे मी गाथा म्हणालो, पाली भाषेतलं बुद्धाचं वचन आहे, दानंच धम्मचर्याच ज्ञातकानंच संगहु। दानंच धम्मचर्याच, हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे आहेत। बुद्धाची वाणी, बुद्धाचं वचन आहे। भगवान बुद्ध म्हणतात की हे मानवी जीवन जगत असताना आपल्याकडे जे जे काही म्हणून स्थावर जंगम मालमत्ता असते, धन असते, श्रीमंती असते, पैसा असतो, वस्तू असतात, विविध साधनं असतात, जरी आपण ते सम्यक आजीविकेतून प्राप्त केलेले असतील तरी सुद्धा आपण एक सामाजिक प्राणी असल्या कारणाने, मनुष्य प्राणी असल्या कारणाने सत्सत विवेक बुद्धीचा वापर करून आपल्याकडे जे जे म्हणून काही आहे भौतिक दृष्ट्या, ते ज्यांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे जे दुःखी आहेत, कष्टी आहेत, परेशान आहेत, त्यांना आपण निस्वार्थपणे दान दिलं पाहिजे। वाटलं पाहिजे, वस्तू आपल्याकडे भरपूर असतात। दान हा सद्गुण म्हटला आपण, दान पारमिता या संदर्भामध्ये बोलताना त्याचं विवेचन ऐकलेलं आहे। तर दान देणे हे उत्तम मंगल आहे म्हणाले भगवान बुद्ध। दानाचे प्रकार पाहिले आपण, कुणाला दान दिलं पाहिजे हेही महत्त्वाचं आहे। तर या शब्दाचं जास्त विश्लेषण करणार नाही, कारण आपल्या
चॅनलवरती ऑलरेडी दान पारमितेच्या संदर्भात आपण उपदेश श्रवण केलेला आहे. भगवान म्हणाले उत्तम मंगल आहे. दुसरा शब्द सांगितला धम्मचर्याचं. धम्मचर्याचं म्हणजे धम्मचर्या, चर्या समजतो ना, चर्या. तर ही आपली चर्या जी आहे ती धम्मचर्या असली पाहिजे. धम्मचर्या. तर धम्मचर्या म्हणजे काय? तर आपण धम्माचं आचरण करणारे असायला पाहिजे. आपल्यामध्ये सद्गुण असायला पाहिजे. धम्माचं आचरण म्हणजे काय? तर आपण सद्गुणी असायला पाहिजे. धम्माचं आचरण कुणाला म्हणतात, कशाला म्हणतात? तर हे वेगळं सांगायला नको की ज्यांच्यामध्ये शील आहे, विनयशीलता आहे, परोपकाराची भावना आहे, ज्यांच्यामध्ये द्वेष नाही आहे, ज्यांच्यामध्ये मोह जास्त प्रमाणात नाही आहे, लोभ जास्त प्रमाणात नाही आहे, अशांना उपासक म्हणतात. जे आपल्या कर्तव्यांचं पालन करतात, मूल बाळ पती पत्नीचं पालन पोषण करत असताना कुठलंही कसर सोडत नाहीत कर्तव्याच्या बाबतीमध्ये, त्यांना उपासक म्हणतात. ज्यांची त्रिरत्नांवरती श्रद्धा आहे त्यांना उपासक म्हणतात. आणि उपासकांची ही जी चर्या आहे धम्मचर्याचं, धम्माची चर्या. कुणाची हिंसेची चर्या असते, कुणाची चोरीची चर्या, कुणाची व्यभिचाराची चर्या असते, कुणाची लबाडीची चर्या असते, कुणाची नशेली पदार्थांची चर्या असते. हा जो चेहरा असतो आपला स्वभाव प्रकट करत असतो. मी नेहमी सांगतो, आपण बसलेलो असेल, आपले डोळे बंद असतील, डोळे उघडे असतील, आपण कुणाशी बोलत असेल, संवाद साधत असेल, तर हे जे आपलं आरसा आहे हा आरसाच आहे आपला. हे जे वरती दिले ना आपल्याला, हा आरसाच आहे. हा आरसा भरपूर काही सांगून जाते. तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे पहा, असं त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला 4-5 मिनिटात लक्षात येते. पण तेच काम करायला सांगितलं नाही भगवंताने. नाही तर लोकांचे चेहरेच पाहायचे, कोणाचा चेहरा रागीट आहे का. भगवान बुद्ध तर म्हटले बा चर्येतून सगळं लक्षात येते. तर पाहू दे बा कोणाकडे डोळे भरून, का चोरीची चर्या आहे का कोणती चर्या आहे ते. भगवान बुद्ध म्हणाले अशी लोकांची चर्या पाहायला सांगितली नाही, तर आपली चर्या आपल्याला समजली पाहिजे की कोणती चर्या आहे. तर आपली चर्या तर आपल्याला सहज लक्षात येते. जगाला लबाड बोलू आपण, पण आपल्याला लबाड बोलू शकत नाही. आपण कसे आहोत हे आपल्यापेक्षा जगाला माहीत असते का चांगल्या प्रकारे? तर नाही. आपण कसे आहोत हे आपल्यालाच माहिती असते. जगाला आपण लबाड बोलू, खोटं बोलू, खोटं सांगू, खोटं दाखवू, पण आपण कसे आहोत ते आपल्यालाच माहिती असते. तर आपली धम्माची चर्या असायला पाहिजे. आणि धम्माची चर्या सहज लक्षात येते ज्यांच्या डोळ्यात कारुण्य आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये कारुण्य आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये दया आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये दया आहे, ज्यांच्या डोळ्यांमध्ये जिव्हाळा आहे, आपुलकी आहे, ही धम्माची चर्या आहे. ज्यांच्या डोळ्यांमध्ये विनम्रता आहे, आदराचा भाव आहे, चेहऱ्यावर लगेच दिसते आदराचा भाव. रागाचा भाव दिसते, द्वेषाचा क्रोधाचा भावही दिसते, आणि दयेचा करुणेचाही भाव दिसते. बघा तुम्ही, कुत्रा जेव्हा गोंडा घोळते तेव्हा त्याचा चेहरा जर तुम्ही कधी पाहिला असेल तर त्याची चर्या वेगळीच असते. आणि कुत्रा जेव्हा भुंकते तेव्हा त्याची चर्या वेगळीच असते. तुम्ही बारकाईनं निरीक्षण करत असाल कधी. कुत्रा जेव्हा गोंडा घोळते, आपलं माणूस दिसल्यावर गोंडा घोळते ना, ते अशी खाली मान करते. बघा तुम्ही बघितलं असेल कधी, गोंडा घोळताना खाली मान करते. गोंडा घोळताना खाली मान करते आणि असा बारीक आवाज करते. त्यास तुम्ही कधी बघितला असेल. त्याच्या मनामध्ये असा आपुलकी, जिव्हाळा, करुणा, दया निर्माण होते. त्यावेळेला प्रेम निर्माण होते. आपलं माणूस पाहिलं बरोबर ते जवळ येईल, पायाला खेटेल, अंगाला खेटेल, आपल्या नाही का वेगळ्या प्रकारचा बारीक आवाज काढेल, तो गोंडा घोळेल. तर ही चर्या झाली, ही विनम्रतेची चर्या, प्रेमाची चर्या झाली.
आपल्या सुद्धा मनामध्ये कधी कधी प्रेमाची चर्या येते, तर आपण पण आपल्याला पाहिजे तशी माणसं भेटले की मग आपली चर्या बदलते, प्रेमाची चर्या बनते, आपुलकीची चर्या बनते. आणि कधी कधी क्रोधाची चर्या, डोळे फाडवायची चर्या. मी मागे सांगितलं तसा एकच मोड मोबाईलचा, दुसरा मोडच नाही दिला जणू काय, अशी चर्या कधी कधी. सभेत जा, घरात जा, बाहेर जा, पाहुणे येऊ द्या, कोणतं यश प्राप्त होऊ द्या, एकच चर्या, एकच मोड, दुसरा मोडच नाही जणू काही, बसवलाच नाही दुसरा मोड, मशीनमध्ये एकच मोड बसवलाय. असा कधी कधी चर्या असते आपली पण. तर भगवंताने सांगितले की धम्माची चर्या जर आपली असेल तर माणसं कोणी भेटले की असे हात जोडल्या जातात, चेहऱ्यावर हास्य येते. तर ही आपुलकीची प्रेमाची चर्या बनते. जी दिसले, भगवंताची मूर्ती दिसली की ऑटोमॅटिकली गुडघ्यावर बसून वंदन करण्याची चर्या ही धम्माची चर्या आहे. जिथे दान द्यायला पाहिजे तिथे तसा प्रसंग आला की काहीतरी देण्याची भावना, तर ती दानाची चर्या आहे. भगवंतानं सील पालन करायला सांगितलं आहे, तर काटेकोरपणे सील भंग होणार नाही, म्हणजे सील पालनाची चर्या. काही जरी झालं, सील भंग होण्याची परिस्थिती आली की माझं सील मी भंग होऊ देणार नाही, विनम्रतापूर्वक मौन राहणं, ही सील पालनाची चर्या. नाही तर खूप काही माहीत आहे मला आणि उपवासच कळेना, काही कळेना, मौन कळेना, विनम्रता कळेना, केलं बडबड 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 सुरू, ही धम्माची चर्या असेल का? नाही. धम्माची चर्या म्हणजे संताची चर्या. संत राहणे, शांत राहणे, विनम्र राहणे, मैत्रीनं राहणे, करुणेनं राहणे, ही धम्माची चर्या आहे. फार खोलात नेत नाही मी तुम्हाला, हे वरवर करणे सांगतोय तुम्हाला की ही धम्माची चर्या आहे. ध्यान करावं वाटणे ही धम्मचर्या आहे, नाही का? डोळे बंद ठेवणे काही ठिकाणी गेल्यानंतर ही धम्माची चर्या आहे. काही झालं आपल्या अवतीभोवती नको त्या गोष्टी, समतेत राहणे ही धम्माची चर्या आहे. प्रतिक्रिया न देणे नको त्या ठिकाणी ही धम्माची चर्या आहे. धम्मचर्याच भगवान बुद्ध म्हणाले, धम्माची चर्या असली पाहिजे आपली, धम्मचर्या असली पाहिजे. आणि ज्यांच्याकडे धम्मचर्या आहे ती तशी लोक सर्वांना हवी हवीशी वाटतात. त्यांच्या प्रती आपुलकीचा भाव निर्माण होतो, आदराचा भाव निर्माण होतो, आहे का? त्यांना पुन्हा पुन्हा भेटावंसं वाटते जर आपल्या धम्मचर्या असेल, समोरच्यांमध्ये धम्मचर्या असेल तर. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले, नता वता धम्म धरो या वता बहुवासती. धम्म धरो तर धम्मचर्याच्या संबंधितच आहे. धम्मधर जास्त बोलल्यामुळे कोणी धम्मधर होत नाही. समजा आमच्यासारख्याला फार माहिती आहे आणि बस सांगण्याचंच काम करतोय आम्ही. आता सकाळी एका ठिकाणी बोललो मी भारत बुद्धमय होण्याच्या संदर्भात, तुम्हालाही बोललो असेल मी, की आपल्याला किती काय माहिती आहे हे महत्त्वाचं नाही आहे, आपला स्वभाव कसा आहे हे फार महत्त्वाचं आहे. त्यालाच तर धम्मचर्या म्हटलेलं आहे. नता वता भगवंताचे शब्द आहे, न ता वता धम्म धरो या वता बहुभासती. खूप काही माहीत असणे, खूप काही सांगणे, गोष्टी करणे, बोलणे, त्यामुळे धम्मधर होत नाही. तर धम्मं कायेन पश्यति म्हटलं भगवान. कायेन पाहणे, आपल्या कायेवर काय आहे, काय तुमचे काही निर्माण होते त्याला पाहणे, त्याला धम्मचर्या म्हटलं आहे भगवंतांनी, नाही का? आणि धम्मं चरे सुचरितं असंही भगवंतांनी म्हटलेलं आहे धम्मचर्याच्या संदर्भात. धम्मं चरे सुचरितं. बऱ्याचदा धम्मपालन गाथा लोक म्हणतात, पाली भाषेचा आपला बेसिक तरी अभ्यास असायला पाहिजे, प्राथमिक अभ्यास. मी नेहमी सांगतो आपल्या लोकांना, बुद्धं म्हणावं की बुद्धम म्हणावं, किमान एवढा तरी अभ्यास असावा. पाना ची पाता म्हणावं की पाना ती पाता, किमान एवढा तरी अभ्यास असावा, नाही का? काही काही लोक ऐकायला येते असं, कोणी म्हणताना धम्मपालन गाता लय मोठमोठ्यानं म्हणायचं, कधी कधी शोक येते लोकांना. काही काही सब पापस अकरणं कुशलस उपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धानं, नाही का? तर इथे शब्द जो आलेला आहे धम्मं चरे सुचरितं. काही काही लोक काय म्हणतात, धम्मं चरे दुचरितं. तर धम्मं चरे दुचरितं नाही, धम्मं चरे सुचरितं नतं दुच्चरितं चरे. तर नंतर आहे मग नतं दुच्चरितं चरे, आणि नंतर मग धम्मचारी सुखं सेती
सुखं सेती, सेती म्हणजे झोपणे, सुखाने झोपतो किंवा सुखाने राहतो, सुखपूर्वक जगतो. धम्मचारी म्हणजे धम्माचं आचरण करणारी व्यक्ती. सुखं सेती अस्मिन् लोके, या लोके, अस्मिन् लोके परमिच, याही लोकी आणि परलोकी सुद्धा धम्माचं आचरण करणारी व्यक्ती सुखाने झोपू शकते. धम्माचं आचरण जर असेल तर मन निर्मळ आहे, मन निर्मळ आहे तर शांत झोप आहे, जीवनामध्ये सुखच आहे. आणि त्यामुळे मी आपणास या निमित्ताने उपासकांमध्ये असलेले 10 गुण आज सांगणार आहे. उपासक कुणाला म्हणावे असं बऱ्याचदा प्रश्न विचारला जातो. बऱ्याच ठिकाणी बोलता बोलता माईकवर आपण सहज बोलतो, आपले लोक या ठिकाणी उपस्थित श्रद्धावान उपासक उपासिका, आमच्याकडूनही कधी कधी ते चालल्या जाते असे शब्द. आणि लोक पण कधी कधी बोलतात की उपस्थित उपासक उपासिका. तर उपासक कुणाला म्हणावे, इथे उपासक कोण होतो किंवा उपासिका कुणास म्हणावे. तुम्ही सुद्धा असंख्य वेळा हा शब्द ऐकला असेल, बोलले पण असाल, उपासक उपासिका. तर उपासक उपासिका कुणाला म्हणतात, तर भगवंताने सांगितलंय की ज्यांच्यामध्ये 10 गुण असतात, ज्या लोकांमध्ये महिला पुरुष ज्यांच्यामध्ये 10 सद्गुण असतात त्यांना उपासक किंवा उपासिका म्हणतात. तर ते 10 सद्गुण कोणते हे आपण परमनंटली लक्षात ठेवण्यासाठी म्हणून मी थोडक्यामध्ये आपणास आज उपदेश देणार आहे. तर त्यातील पहिला जो सद्गुण उपासकांचं उपासिकांचं लक्षण म्हणून सांगितलं आहे, तर त्यात पहिल्यांदाच सांगितलं आहे की सदैव ज्यांच्या चित्तामध्ये मनामध्ये पूजनीय भिक्खू संघाच्या प्रती सहानुभूतीची भावना असेल त्यांना उपासक म्हणतात. लक्षपूर्वक आहे का, शब्द असंख्य वेळा ऐकलेला आहे तुम्ही आणि तुमच्याकडून बोलल्या पण गेलेला आहे. पण बौद्ध शिष्टाचारामध्ये, बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध साहित्यामध्ये उपासक या शब्दाचा काय अर्थ दर्शविलाय ते मी आपणास सांगतोय. तेव्हा पहिला लक्षण उपासकाचं उपासिकेचं हे आहे की त्यांच्या चित्तामध्ये सदैव भगवंताच्या भिक्खू संघाच्या प्रती सहानुभूती असते. सहानुभूती समजते काय असते? सहानुभूती आपलेपण, आपुलकी, जिव्हाळा, प्रेम, आदर, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आल्या. सहानुभूती. सहानुभूती 2 पोरं बसले, आपलं एक आहे दुसऱ्याचं एक आहे, दोन्ही आपल्याला धडधड डोळ्याने दिसू लागले. आपले दोन्ही पोरं एक दुसऱ्याचं एक आपलं बसलेले आहेत. वाट पाहत पाहत स्कूलमध्ये घ्यायला गेले तुम्ही त्याला आणि तुम्हाला 1 तासभर उशीर झालाय आणि त्याचा मित्रच आहे त्याच्या बाजूला बसलेला, दोघेही बसलेत एकाच ठिकाणी, पण तिथे पोहोचल्या कोणाच्याबद्दल सहानुभूती निर्माण होईल तुमच्या मनात? बापा सुकून गेलाय माझा चेहरा, माझ्या लेकराचा लय वेळ झाला, मला काम होतं, उचलून घे, त्याचा पप्पी घे, त्याला कडेवर घे. ही झाली सहानुभूती. दोन्ही पोरं एकाच क्लासमध्ये आहे, त्याचा मित्र आहे तो, पण मित्राच्या प्रती तशी सहानुभूती नाही उत्पन्न होत जशी आपल्या पोराच्या प्रती होती. तो आपुलकीचा भाव, तो जिव्हाळा, प्रेम, दया, करुणा, सगळे गुण, सगळा भाव त्याच्यामध्ये उतरलाय, ती सहानुभूती. तर भगवंताने सांगितलंय की पूजनीय भिक्खू संघाच्या प्रती उपासकांच्या चित्तामध्ये सदैव आपलेपणाचा भाव असायला पाहिजे. त्या दुसऱ्या ग्रहावरून तर आले नाही, दुसऱ्या ग्रहावरून आले का? समाजातूनच तर आले. ठीक आहे, कोणीतरी असा खोडकर असेल, कोणीतरी बिघडलेला असेल, कोणीतरी दुराचारी असेल, कोणीतरी सीलभंग करणारा असेल, तर त्यांच्या प्रती द्वेषही नाही, पण जे चांगले आहेत त्यांच्या प्रती आपुलकी सहानुभूती असायला पाहिजे. तसं तर द्वेष कुणाचाच करू नका म्हणाले भगवान बुद्ध. पण जर यदा कदाचित व्यवहारामध्ये कोणी लोक पटत नाही, आपल्याला पटत नाही तर पटत नाही, ठीक आहे बा, नमस्कार चमत्कार, तुम्ही तिकडे आम्ही इकडे, तुम्हाला बोलवणं नको, तुम्ही आमच्याकडे येणं नको, आम्ही तुमच्याकडे येणं नको, गोष्ट इथंच संपवा.
त्यांच्याबद्दल मात्र कुठे बोलायची आवश्यकता नाही आहे की काय वाईट आहे, काय आहे. जे आहे ते आहे. पण जे चांगले आहेत संघातील सदस्य, भिक्षू, तर त्यांच्या प्रती मात्र मी त्या दिवशी जसं बोललो तुम्हाला की आईचं प्रेम, बहिणीचं प्रेम, भावाचं प्रेम, वडिलांचं प्रेम निर्माण झालं पाहिजे. आठवण झाली पाहिजे आपल्याला. रोज भोजन करताना भिक्खू संघाची आठवण झाली पाहिजे आपल्याला. रोज. उपासकांचा हा गुण आहे. आपण जेवण करताना रोज आपल्याला आठवण झाली पाहिजे की माझ्या भिक्षू संघाने, माझ्या मुलांनी, माझ्या भावाने, माझ्या वडिला समान असलेल्या भिक्षूंनी भोजन केलं असेल की नाही. आपण आजारी पडल्यावर आपल्याला जसं वाटतं की औषध पाणी दिलं पाहिजे, दवाखान्यात नेलं पाहिजे, त्या त्या वेळेला आपण पूज्य भिक्खू संघाची आठवण केली पाहिजे की अरे गड्या, त्यांना कोणी नाही आहे, घरदार सोडलेला आहे, मग त्यांना कोणी औषध पाणी देत असेल की नाही, त्यांचं काही दुखत असेल का. तर संघ सगळ्यात सर्वश्रेष्ठ आहे. कोणी असे तसे असतील तर गव्हासोबत थोडी आपल्याला किडे रगडता येतील. ते धान्य आहे म्हणून ठीक आहे हो, पण बुद्धाचा संघ आहे हा. आत्तापर्यंत जो बुद्ध धम्म इथे अस्तित्वात आहे ती कुणाची देण आहे. वस्तुस्थितीमध्ये संघाची देण आहे. संघामध्ये बुद्ध आहे, संघामध्ये धम्म आहे. आणि ही परंपरा 2600 वर्षांपासून आत्तापर्यंत संघाने टिकून ठेवलेली आहे. सर्वस्वाचं समर्पण करणं ही साधी गोष्ट नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आपलं सगळं काही सोडून देणं, आपली जवानी कुर्बान करणे, तारुण्य कुर्बान करणे आणि तरुणपणामध्ये बंधनात राहणे ही साधी गोष्ट नाही. आपल्याला जेवढं सोपं वाटते तेवढी साधी गोष्ट नाही. आपण कल्पना करत राहा कधी कधी की आपला मुलगा कोणी बाहेर असेल, मुलगी कोणी बाहेर असेल, किती जीव असतो तुमचा. त्याला काही कमी आहे का, काही जास्त आहे का, काही दुखते का, काही सुखते का. तर भिक्षू संघ पण तर आपल्या घरचेच आहेत ना. आणि म्हणून भगवंताने सांगितलं असावं हे की संघाच्या प्रती सदैव ज्यांच्या मनामध्ये सहानुभूती आहे, रस्त्यात कुठे भेटले, कुठं पायी चालले, कुठे दवाखान्यात भेटले, काही झालं कोण्या संघाच्या सदस्याला, भिक्षूला, तर आपल्याला त्यांच्या प्रती आदर वाटला पाहिजे, भलेही ते कसेही असो. पण तिथे जर त्यांना आपली गरज आहे तर आपण त्यांची गरज बनलो पाहिजे. बरोबर की नाही. दुपार झाली आहे, कुठून तरी आले थकून भागून, कसेही असो, दुराचारी का असे ना, भोजन घेतलंय का भंतेजी, भोजन देतो मी आपणास. त्याला काय लागते, भोजन तर द्यायचं. पोरगा वाईट वागलात त्याला भोजन देता का नाही तुम्ही, देतो ना. तर भोजन दिलं पाहिजे. असं वाटलं बा आजारी आहे, दवाखान्यात आलेत, तर आपल्या परिस्थितीनुसार आपल्याला तिथे जी काही मदत करता येईल ती केली पाहिजे. मदत आपलं कर्तव्य आहे. उपासक आहोत ना आपण. उपासक म्हणजे असं नाही की कोणाचा तरी हेट करायचा, भिक्षू संघाचा हेट करायचा आहे. काही लोक आपले बघा, काही संघटना वगैरे भिक्षू संघाचा हेट करतात. हे पहिलं लक्षण सांगितलं आहे बघा की ज्यांच्या चित्तात, ज्यांच्या मनात पूज्य भिक्षू संघाच्या प्रती, भिक्षू संघ कोणी निर्माण केला, भगवंताने निर्माण केलाय ना. हे का आपोआप तयार झाले का, कोणा एखाद्या ग्रहावरून आले तर आपोआप निर्माण झाले तर असं नाही आहे ना. चिवर चिवराला प्रसवते. हे चिवर चिवराला निर्माण करते. भगवंतापासून ही चालत आलेली परंपरा आहे. यही भिक्कवे म्हणून भगवंताने भिक्खूची दीक्षा केली तेव्हापासून आतापर्यंत ही परंपरा सुरू आहे, संपूर्ण जगभरात सुरू आहे. आणि त्यामुळे आपण पहिलं लक्षण लक्षात घेतलं पाहिजे की संघाच्या प्रती आपल्या मनात सदैव सहानुभूती असावी. उपासकांचं, उपासिकेचं ते लक्षण आहे. दुसरी गोष्ट, जीवन जगत असताना दुसरं लक्षण सांगितलं उपासक उपासिकांचं, धम्माला सर्वोच्च स्थानी ठेवलं पाहिजे आपण. एनी कंडिशन, कोणत्याही परिस्थितीमध्ये धम्म तत्वाला सर्वोच्च स्थानी ठेवलं पाहिजे. म्हणजे वागताना, बोलताना, चालताना, खाताना, पिताना, उठताना, बसताना, जे जे म्हणून काही करत आहोत तिथे आपण उपासक आहोत हे लक्षात ठेवलं पाहिजे. बऱ्याच गोष्टी करताना आपल्याला लक्षात राहत नाही की आपण उपासक आहोत, बुद्धाचे अनुयायी आहोत, बुद्धाचे उपासक आहोत. सर्वोच्च स्थान ठेवलं पाहिजे. लग्नाच्या वेळेस सुद्धा भगवंताची पूजा मांडताना आम्ही नेहमी आता लोकांना सांगत आहोत, जे लग्नाला बोलवतात त्यांना आम्ही सांगतो बसून, पत्रिका जर द्यायला आला असाल किंवा निमंत्रण द्यायला आला असाल तर इथं 15 मिनिटं बाकीचं टेन्शन ठेवून बसा, तुम्हाला काही सूचना करतो. मग 10-15 मिनिटं त्यांना समजून सांगावं लागते. पैसा खर्च करता की नाही तुम्ही, लग्नामध्ये 4-5 लाख रुपये खर्च करता का नाही, सगळ्या गोष्टींवर पैसा खर्च करता की नाही.
तर मग जर तुम्हाला तिथे बुद्ध वंदना व्हावी, मंगलमैत्री व्हावी, आशीर्वाद मिळावेत नवरी नवरदेवांना हे वाटतंय ना, त्यासाठीच तर भंतीजींना बोलवत आहे ना, तर मग त्यासाठी काही टर्म्स आणि कंडिशन्स आहेत. पहिली गोष्ट तर वेळेचं भान ठेवावं. तिथे पूजा व्यवस्थित मांडल्या जावी. तिथे मेणबत्ती आहे का, अगरबत्ती आहे का, डेकोरेशन केलं आहे का, फूल ठेवले आहेत का, फुलांच्या पाकळ्या ठेवल्या आहेत का, भंतीजी आले त्यांचं स्वागतासाठी एखादा गुच्छ वगैरे आणला आहे का, लोकांना फेटे बिटे बांधले सगळे आणि भंतीजीला पाणी विचारलं नाही. उपासकांचं लक्षण आहे का हे? बिलकुलच नाही ना. आपण लोकांना फेटे बांधण्याचं विसरत नसेल, लोकांना टिळे लावण्याचं विसरत नसेल आणि भंतीजींचं वेलकम करायला विसरत असेल, भंतीजीला एखादं फूल देऊन त्यांना हात जोडायला विसरत असेल, त्यांना वंदन करायला विसरत असेल, ग्लासभर पाणी तिथे द्यायला विसरत असेल, चौकशी 1 मिनिटाची करायला विसरत असेल, प्रवास सुखपूर्वक झाला का बा, तब्येत वगैरे बरी आहे का, काय लागते याला? हेच तर उपासकाचं लक्षण आहे. म्हणून धम्माला सर्व ठिकाणी सर्वोच्च स्थान दिलं पाहिजे. धम्माला सर्वोच्च स्थान, धम्माशिवाय दुसरं कोणतंही सर्वोच्च स्थान नाही आहे. कारण आपण नेहमी ऐकतो की धम्मा समान, बुद्धा समान, धम्मा समान, संघा समान या जगात कोणतंही रत्न नाही आहे. आणि म्हणून सर्वोच्च स्थान हे धम्माला आपल्या जीवनामध्ये दिल्या गेलं पाहिजे. उपासकांचं ते लक्षण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये, जसं तुम्ही मुसलमानांकडे पहा, रेल्वे स्टेशन असेल, बस स्टँड असेल, रेल्वे असेल, नमाजची वेळ झाली, खाली रुमाल टाकतात, लाज नाही, शरम नाही, कोण काय म्हणेल, माझे कपडे खराब होतील का, आहे का विचार त्याचा? आपण त्यांना नाव ठेवायला बसलो, लय धर्म भोळे आहेत, आणि आपलं एकदा विहारात जाणं नाही, आपल्याला जमेना म्हणून दुसऱ्याला नाव. ते लोक झाडालाच वेडे मारतात आणि ते लोक मंदिरात. अरे तुम्ही जा ना विहारात, तुम्ही पण तर विहारात जा. विहाराची कन्सेप्ट 2000 वर्षांपूर्वीची आहे. ही कन्सेप्ट काय आता बनवली का कोणी? कोणी म्हणत असेल की नाही नाही काही वंदना करून काय होत नाही, करे कशाला बनवलं? ही अजिंठा लेणी एवढी बनवली, तिथं मूर्त्या कोरल्या, अर्हत भिक्खू तिथं राहत होते. आता त्यांच्यापेक्षा आपण विद्वान असेल का बरं? हे आपल्यात नाही, ते आपल्यात नाही, हे केल्यावर काही होत नाही, ते केल्यावर काही होत नाही, फक्त नाक मुरडत राहायचं, नाचता येणं, अंगण वाकडं म्हणत राहायचं, याने काही साध्य होईल का? जर जग करत असेल त्यांच्या धर्मपरंपरेचा सन्मान, तर आपलं ही कर्तव्य आहे उपासक म्हणून की आपण विहारात गेलो पाहिजे. बरं, सर्वात मोठं उदाहरण हे आहे विहारात जाण्यासाठीचं बाबासाहेबांचं. आपल्या 26 नोव्हेंबरला मला वाटतं 1956ची काहीतरी घटना आहे, ती सारनाथला शेवटचं जे भाषण दिलं, जिथे भगवंतानं पहिलं प्रवचन दिलं, तिथं बाबासाहेबांनी शेवटचं भाषण दिलं. आणि त्या भाषणामध्ये बाबासाहेबांनी उद्घोषणा केली की प्रत्येक बौद्ध अनुयायांनी आपल्या परिवारासह किमान रविवारी बुद्ध विहारात गेलो पाहिजे. कशाला सांगितलं त्याने? कोणाला सांगितलं? कुणाला सांगितलंय? हे जे लोक म्हणतात शहाणपण शिकवणारे, 2 पुस्तकं वाचून काय नसते विहारात आणि काय नसते कशात पूजा वंदनेमध्ये, त्यांच्यासाठी हा किती मोठा संदर्भ आहे. अहो, विहार आहे आपलं, भगवंताची मूर्ती आहे, तिथे गेल्यावर आशावाद निर्माण होतो. आपण या मूर्तीला आशीर्वाद मागत नाही, पण तिथे गेल्यानंतर भगवंताला जे फुल अर्पण करतो, भगवंताच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत असतो आपण. याला कोणी अंधश्रद्धा म्हणत असेल तर त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञान कमी आहे असं मी म्हणेन. कोणी असो ते, एनी पर्सन. भगवंताची पूजा केली पाहिजे. पूजाच पूजनीयानं असं म्हटलेलं आहे. भगवंताच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो आपण. हे हात जोडणं, वंदन करणं हे काही वाईट नाही आहे. कोणाला असं काही लोक म्हणतात पाया पडणं आपल्यात नाही. कोणी सांगितलं पाया पडणं आपल्यात नाही? कशाला हात जोडले बाबासाहेबांनी तिथं भिक्षूंच्या समोर? धम्मदीक्षेच्या वेळेला कशाला हात जोडलेले आहेत की नाही? फोटोमध्ये ओरिजिनल फोटोग्राफ्स आहेत ना आताही उपलब्ध. त्या कुशीनाराला गेले आपले बाबासाहेब चंद्रमणी महासवीरांना निमंत्रण देण्यासाठी गेले होते. तुम्ही बुद्धगयेच्या सहलीत जर कधी गेलात तर बाबासाहेबांचे गुडघे तेव्हा व्यवस्थित असतील तर बाबासाहेब गुडघ्यावर बसले होते तिथे. निमंत्रण देण्यासाठी वंदन केलं, पंचांग प्रणाम केला. आपलंच लावायचं काहीतरी, हा आपल्या लोकांचा, काही लोकांचा जो स्वभाव आहे हा स्वभाव चुकीचा आहे. हे मी म्हणत नाही, याला संदर्भ आहे. त्यामुळे भगवंताने सांगितलेलं आहे की धम्माला सर्वोच्च स्थानी ठेवलं पाहिजे. इवन बाबासाहेब फोटो काढतात जेव्हा भिक्षूंच्या सोबत तिथे, तर बाबासाहेब पाठीमागे माईसाहेबांसोबत उभे आहेत. कार्यकर्ते बाबासाहेबांना खुर्ची लावत होते, बाबासाहेबांनी खुर्च्या काढून टाकल्या म्हणतात.
गुरु असलेल्या चंद्रमणी महास्तवीरा असे बसलेले आहेत आणि बाबासाहेबांच्यासाठी माईसाहेबांच्यासाठी दोन्हीकडून 2 खुर्च्या लावल्या होत्या, पण बसले नाही म्हणतात. बाबासाहेब कार्यकर्त्यांना सांगितलं खुर्च्या हटवा. आता दीक्षा घेतली आणि त्यांच्या बरोबरीला बसायची आपली लायकी आहे का? आता बाबासाहेब जर असा विचार करू शकतात, एवढा विद्वान माणूस, बोधिसत्व असलेला माणूस, आपण त्यांच्या पुढे जायचं का? मग हे यासाठी म्हणून सांगतो आहे मी की धम्माला आपण सर्वोच्च स्थानी मानलं पाहिजे. म्हणून हे हात जोडणं, वंदन करणं हे धम्माला सर्वोच्च स्थानी मानण्यात आहे, हे मानण्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे सांगितलं गेलेलं आहे उपासकांचं हे एक लक्षण आहे. तिसरं लक्षण सांगताना सांगितलं आहे की उपासकांनी सदैव दान पुण्य करत राहावं. दान, आता मी तुम्हाला जे म्हणालो दान पारमितेच्या संदर्भामध्ये, उपासक त्यांनाच म्हणतात की ज्यानं फार जास्त पुस्तकं लिहिले, जो जास्त भाष्य करते, भाषण करते किंवा फार ज्ञान सांगते, त्यांनाच केवळ उपासक म्हणत नाहीत, तर जे प्रॅक्टिकली असतात त्यांना उपासक म्हणतात. म्हणून म्हटलेलं आहे तिसरा गुण उपासकांमध्ये कोणता असायला पाहिजे? दान पुण्य करण्याचा. संघाला धम्मप्रचारासाठी यथाशक्ती जे जे म्हणून काही आपल्याला सम्यक आजीविकेतून कमवलेलं देता येईल ते देत राहिलो पाहिजे. कारण उपासकांनी भिक्खूला जर दिलं दान, भोजन दान असेल, आमिष दान असेल, परिष्कार दान असेल, चिवर दान असेल, धम्मप्रचारासाठी गाडीच्या संदर्भातील काही दान असेल, तरच तर धम्मप्रचार होईल. आता एवढं फिरतो आहे, आत्ता 70,000 किलोमीटर झालं बघा आपल्या गाडीचं किलोमीटर. आता 14-15 ऑगस्टला 2 वर्ष पूर्ण होती. उपासकांनी श्रद्धापूर्वक धम्मप्रचारासाठी भंतेजी काम करतात आणि भंतेजींना मदत करणं, दान देणं हे आपलं कर्तव्य आहे याची जाणीव ठेवून उपासकांनी दान दिलं, म्हणून तर गाडी एवढी धावते. हो, त्या दिवशी गेलो इथून दौंड, भीमा कोरेगाव मार्गे, भीमा कोरेगावमध्ये पण पूजा वंदना आशीर्वाद दिला एका परिवाराला. तिथून रात्री ते रस्ता खराब, रात्री पोहोचलो 12-12:30ला दौंडला. आणि तिथे जाऊन मग 1-1:30 वाजला झोपण्यासाठी. त्याही लोकांनी पूर्ण परिवारासह, काय श्रद्धावान लोक बघा, काही काही खरोखर तुम्हाला सांगतो, सारे लेकरं उठवले, झोपलेच नाही. उठवले म्हणजे का झोपलेच नाही. ते पोरं म्हटले म्हणून बा भंतेजी आपल्याकडे येतात तर आम्ही काय झोपणार नाही. झोपले नाही. जाधव परिवार आहे दौंडमध्ये. गेलो मग त्यांच्याकडे, त्यांनी पूर्ण व्यवस्था भिक्खू संघाची केली. त्यांच्याकडे थांबलो. सकाळी उठून पुन्हा मग ध्यान वंदना जे काही करायचं ते केलं. उपासकांकडे सकाळी गेलो. कार्यक्रम सुरू. तिथे दुपारपर्यंत कार्यक्रम दौंडमध्ये केले. दुपारनंतर पुण्यात आणि फुल पाऊस. आणि पुण्यात मग इकडून तिकडे तिकडून इकडे 5-6 ठिकाणी पुण्यात दिवसभरात एका घरी रात्रीचे 11 वाजले आम्हाला. पुण्यातला शेवटचा कार्यक्रम. आणि तिथून पुन्हा ते आग्रह करत होते थांबा थांबा, पण इथचे दुसऱ्या दिवशीचे कालचे कार्यक्रम घेतले होते म्हणून रात्री पुन्हा 11-11:30 वाजता तिथून निघालो आणि नॉन स्टॉप सकाळी 5-5:30ला औरंगाबादला आम्ही पोहोचलो. ड्रायव्हिंग करत करत. 4 भंतेजी होतो. काल भंतेजी सोबत होते, दुसरे 2 भंतेजी होते. झोप नाही, काहीच नाही. त्याच्या अगोदर रात्रभर पुन्हा नाशिकवरून आलो आम्ही. माहिती आहे आपल्याला सर्वांना. हे सांगतोय यासाठी की, आणि पुन्हा आज इकडे जाणं आहे, पुन्हा परवा अमरावतीला जाणं आहे, पुन्हा कुठे कुठे जाणं आहे, हे सांगतोय यासाठी की भिक्खू संघ जो काम करतो आहे, सील पालन करून संयमाने राहून बाबासाहेबांचं धम्माचं काम करतो आहे, तर तो या उपासकांनी दिलेल्या दानावरच काम करतो आहे. म्हणून बाबासाहेबांनी तर सांगितलं की तुमच्या कमाईचा 20वा हिस्सा तुम्ही धम्म कार्यासाठी दान दिला पाहिजे. कधी कधी काही लोकांना वाटते बा दानच सांगतात. दान हे वाईट नाही आहे ना. पुण्यक्षेत्र भिक्खू संघ जो आहे त्यांना जे दान दिले जाते ते दान म्हणजे असंच थोडी दान आहे. तुमचं महान पुण्य त्याच्यामध्ये आहे. आणि त्यामुळे हा दानाचा सद्गुण देखील ज्यांच्यामध्ये आहे त्यांना उपासक म्हणतात. तुम्ही शिबिराला जेव्हा जाता तर बघा, तुम्ही 10-11 दिवस तिथे फ्री ऑफ चार्ज संतुलित आहार आहे, सकाळचा नाश्ता आहे, दूध म्हटलं दूध आहे, चहा म्हटलं चहा आहे, ब्रेड आहे, काय आहे, कडधान्य आहे, पोहे आहे, दुपारचं भोजन आहे, सायंकाळचा पण अल्पाहार आहे, नाश्ता आहे, लिंबू पाणी, अद्रक पाणी, गरम पाणी, कडक पाणी, कोमट पाणी, थंड पाणी, फुकट ना हो. हे त्यांच्याकडून दिले जाणार दान आहे.
आणि सर्वात मोठं दान तर हे आहे, जे भिक्षू बुद्धाची वाणी तुमच्यापर्यंत पोहोचवतात, हे धम्मदान तर सर्वोत्तम आणि सर्वश्रेष्ठ दान आहे. कुठेही असेल इकडं तिकडं तर बरोबर अलर्ट करते बॉडी, अरे आता 2 वाजले, चला धम्मदीप बुद्ध विहारात पोहोचायचं. कुठेही असो बरोबर अलर्ट करते बॉडी, माइंड अलर्ट करते, अरे चला उपासक वाट पाहत असतील, बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी ते आतुर असतील, आपण गेलो पाहिजे. कारण हे धम्माचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून हे सगळं काही जे चाललं आहे ते दानावरच चाललेलं आहे. म्हणून उपासकांमध्ये हा दानाचा सद्गुण जर असेल तरच ते परफेक्टली उपासक म्हणण्यास पात्र ठरतात असं सांगितलेलं आहे. त्यानंतर धम्माला जर ग्लानी येत असेल, धम्माला कधी ग्लानी येत असेल तर जे लोक आपलं जीवन समर्पित करू शकतात धम्मप्रचारासाठी त्यांना उपासक म्हणतात. धम्माला ग्लानी येत असेल, समजा एखाद्या गावात फार वाईट वातावरण आहे, मघासारखं आपल्याला बनता आलं पाहिजे. मघ आठवतंय तुम्हाला? मघ मागे कथा सांगितली तुम्ही, मघासारखं बनता आलं पाहिजे. केवळ लेकरं जन्माला घालणे, केवळ घर बांधणे, गाडी घेणे हे एवढ्याच मध्ये गुंतून राहता आपल्याला धम्माच्या प्रचारामध्ये योगदान देता आलं पाहिजे. आपण काय देतो आहे, आपल्या परिवाराकडून धम्मासाठी काय देतो आहे, संघासाठी आपण काय करतो आहे, धम्मप्रचारासाठी काय करतो आहे का, हा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून जेव्हा कधी धम्माला ग्लानी येईल, सम्राट अशोकानं कार्य केलेलं आहे. भारतामध्ये बुद्ध धम्माला ग्लानी येत होती, बाबासाहेबांनी किती मोठी क्रांती केली आहे, धम्मक्रांती. न भूतो न भविष्यती क्रांती केली बाबासाहेबांनी, धम्माला ग्लानी आली असती, यदा कदाचित बोधिसत्वानं धर्मांतर केलं नसतं, धम्मदीक्षा घेतली नसती, दिली नसती, तर भारतामध्ये बुद्ध धम्म राहिला नसता. राहिला असता का? आत्ता कालचं प्रकरण हे जे चाललं आहे, फेसबुकवरती मी एक फोटो पाहिला औरंगाबादचा. आपल्या त्या गारखेडा परिसरामध्ये जे स्टेडियम आहे तिकडे कलेक्टरच्या माध्यमातून काहीतरी प्रोग्राम झाला म्हणतात. तिथे मोठाच्या मोठा ध्वज, राष्ट्रध्वज आपला तिथे फडकवला का दाखवला की काहीतरी झालं, ज्याच्यावर अशोक चक्र गायब आहे. सांगा तो. धम्माला ग्लानी येत होती म्हणून संविधानात्मक तरतूद करून महामानवाने, बाबासाहेबांनी मानवतावादाचा प्रचार व्हावा, मानवतावादी बुद्ध इथे कायम जिवंत राहावा, यासाठी सम्राट अशोकाचं चक्र त्या ध्वजावरती, राष्ट्रध्वजावरती टाकलाय. देशाची राजमुद्रा ती सिंहाची, 4 सिंहाची बनवली आहे आणि आज देशातली व्यवस्था त्याला संपवण्याचा विचार करते आहे. अशोक चक्र म्हणजे बुद्धच आहे, अशोक चक्र म्हणजे धम्मच आहे, अशोक चक्र म्हणजे संघच आहे. त्याला संपवण्याचे कटकारस्थान षडयंत्र सुद्धा रचल्या जात आहे आणि आपण फक्त इकडेच उड्या मारत असेल, चर्चा करत असेल तर काही उपयोग होईल का? मग तर त्यासाठी आपल्याला धम्मवान बनावं लागेल. धम्माला ग्लानी येत असेल तर त्यासाठी आपल्याला प्लॅनिंग करून काम करावे लागतील, योगदान द्यावं लागेल. आपल्याला एक तर स्वतः भिक्खू बनावं लागेल, नाही तर मुलांना भिक्खूनी बनवावं लागेल. आता मी विषय काढला होता एका ठिकाणी की श्रीलंका, थायलंडचा 2-2 मुलं जन्माला घालतात हेतुपुरस्सर. मी भारतीय लोकांना जे स्वतःला बौद्ध म्हणून घेतात, जे स्वतःला उपासक उपासिका म्हणून घेतात, बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून घेतात, त्या सगळ्या मायबापांना मी नेहमी विनंती करतो की पोरं जन्माला घाला. एक पोरगा आणि एक पोरगी झाली असेल आणि त्याच्यात वाढ केल्या गेली असेल, म्हणजे पोरगी पण 2 पोरी झाल्या असतील किंवा 2 पोरं झाले असतील, तर एक पोरगा धम्मासाठी म्हणून त्याला जन्माला घाला, त्याला घडवा, वाढवा आणि थोडा मोठा झाला की संघाला दान देऊन द्या. आम्हाला दान दिलंय म्हणून तर काम सुरू आहे. नुसत्याच गोष्टी करून काम होईल का? नुसते पुस्तकं लिहून काम होईल का? नुसते भाषण देऊन काम होईल का? नुसते पांढरे कपडे घातले म्हणजे काम होईल का? तर नाही. प्रॅक्टिकली पण तर काम करावं लागेल आपल्याला. म्हणून मी समाज मायबापाला नेहमी विनंती करतो, मायबाप म्हणून, एक मुलगा दान देण्याचा संकल्प केला पाहिजे. ज्यांची गाडी पुढे गेली त्यांनी संकल्प करावा
की आपल्या पोराचा किंवा पोरीचा तरी पोरगा किंवा पोरगी संघामध्ये दान दिलं पाहिजे. किती मोठी आदर्श परंपरा सम्राट अशोकाची आहे. बाबासाहेबांना देता नाही आलं, पण बाबासाहेबांनी स्वतःचं जीवन समर्पित केलं, बरोबर की नाही. मग जर आपल्याला हे जीवन प्राप्त झालं आहे, बुद्ध मिळाला, धम्म मिळाला, संघ मिळाला, तर आपण देखील असे संकल्प केले पाहिजे. याच्यात काही वाईट नाही आहे, याच्यात खूप चांगली. मी तर पाहतो एवढे लोक चांगले आहेत. कुणाला काही वाईट अनुभव येत असतील तर येत असतील, चिवरधारींना कोण्या, आणि येत असतात. सगळेच लोक चांगले नाहीत या जगात, बुद्धालाही वाईट म्हणणारे आहेत. पण याचा अर्थ असा नाही आहे की समाज वाईट आहे. समाज चांगलाही खूप आहे. आणि हे जे आपण बोलतो की आपण चांगलं तर जग चांगलं, हे खरंच आहे. आपण चांगलं तर जग चांगलं आहे. रोज तर फोन येतात. मी त्या दिवशी पण तुम्हाला म्हणालो, रोज फोन हो. हे प्रेम आपुलकी मिळते आपल्या पोरांना, आणि नाही मिळाली तर कोणता काय फरक पडते. समजा मिलिटरीमध्ये गेला आणि गोळ्या खाऊन मेला तर काय करता. तिकडे पण तर जाणंच आहे ना. आणि इकडे समजा उपाशी राहून गेला, काही झालं, कमी जास्त झाला, बदनामी झाली, काय होईल. करून करून आपलेच लोक बदनामी करतील कधीतरी, आपल्या पुढे चालले म्हणून भंतेजी. समजा एक सांगतो, किंवा हेमनुवादी लोक कधी कधी बदनामी करतील, बायापोरीचा काहीतरी आरोप लावतील म्हणा, किंवा अजून काहीतरी आरोप लावतील. होऊन होऊन काय होईल. पण आपण जर प्रामाणिक असेल भिक्षू म्हणून, तर तुम्हाला सांगतो याच्या एवढी मोठी गोष्ट दुसरी कोणती असू शकते. म्हणून संकल्प करावा. तर यासाठी म्हणून सांगतो की धम्माला ग्लानी जेव्हा जेव्हा येते किंवा येण्यासारखी परिस्थिती असेल, तेव्हा आपलं जीवन समर्पित करण्याचा भाव आणि तशा प्रकारचा विचार आपल्या मनामध्ये ठेवणे, ते सुद्धा उपासकांचं लक्षण आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे, त्रिरत्नांशिवाय दुसरं कोणतंही शरण उपासकांचं असता कामा नाही. नथी मे शरणं अन्यं बुद्धो मे धम्मो मे संघो मे शरणं वरं ये तेन सच्चवज्जेन हो तुमे जयमंगलम. काय म्हटलंय शेवटी, शेवटच्या लाईनमध्ये, येतेन सच्चवज्जेन, या सत्यवचनाने हो तू मे जय मंगलम, माझं जय मंगल हो. आता केव्हा मंगल होईल आपलं खरोखर, जर खरंच आपण त्रिरत्नांच्या प्रती वचनबद्ध असेल तर. नाही तर भीमके लखते जिगर आधे इधर आणि आधे उधर असतील तर कोणतं सत्यवचन होईल का, ते असत्यवचन होईल. आणि मग असत्यवचनानं कोणाचं मंगल होईल कशाला. आणि मला तर वाटतं ही जी अवस्था आहे मग समाजाची, ही यामुळेच आहे. घरात एक, बाहेर एक, किचनमध्ये एक, हॉलमध्ये एक, एका बेडरूममध्ये वेगळंच, दुसऱ्या बेडरूममध्ये वेगळंच, दरवाजावर वेगळंच, दरवाजाच्या खाली वेगळंच. हे नथी मे शरणं आहे का, नाहीच तर आहे. बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आहे की बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय माझं दुसरं कोणतंही शरणस्थान नाही आहे. या सत्यवचनानं माझं जयमंगल हो. आणि म्हणून आपले तीनच रत्नांवरती आपली श्रद्धा असली पाहिजे. कोण किती चमत्कार दाखवलाय, कोण दूध पिते का कोणी डोळे उघडते आणि बंद करते, आपल्याला त्याच्याशी काही संबंध नाही. त्यांचं त्यांचं चालू द्या, त्यांचं त्यांचं चालू द्या. त्यांचा विश्वास आहे, काय जे आहे ते आहे. आपलं आपलं आपण पाहिलं पाहिजे. त्याच्यावर चर्चा करणं नको, त्याच्यावर बोलणं नको, त्यांच्या टीका करणं नको. त्यांच्यावरती आपण आपलं पाहावं. म्हणून सांगितलेलं आहे उपासकांच्या कर्तव्यांमध्ये की त्रिरत्नांशिवाय दुसऱ्या कुणाच्या मागे जाणार नाही. बुलढाण्याला गेलो होतो मी, तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा बुलढाणा जिल्हा हे बोलतोय. बुलढाण्याचे लई उपासक संपर्कात आपल्या. तुम्हाला सांगतोय, हे यूट्यूबवरती बुलढाण्याचे जे ऐकता आहात तुम्हाला बोलतोय. बुलढाण्याला बऱ्याचदा गेलो, बऱ्याच शहरांमध्ये, गावांमध्ये, खेड्यांमध्ये जातो. बुलढाण्याला जाताना बुलढाण्याच्या अगोदर एक गाव आहे, इकडून जाताना डाव्या हाताला, आणि नेमकं त्या भलत्याच गावाला जाण्याचा जो मार्ग आहे, इकडनं जाताना औरंगाबादकडून जेव्हा जातो आपण, बुलढाण्यात पोहोचण्याच्या पूर्वी मला वाटतं 20 किलोमीटर अंतरावर बुलढाण्यापासून अलीकडे हायवेवरून डावीकडे एक फाटा फुटतो भलत्याच एका गावाला जाण्यासाठी.
जिथे पागल लोक जातात. आणि नेमकं सर त्या रस्त्याच्या अगदी कडेला लागून असा ट्रायंगलचा रस्ता, समजा हा हायवे आणि हा त्या गावाकडे जाणारा रस्ता आणि हा बुलढाण्याकडे चालला, आणि नेमकं इथंच एक विहार आहे, रोड टच आणि वनवासी विहार आहे. कोणी वाली नाही त्याला, कोणतरी कोणाच्या तरी फंडातून दिलं असेल. लय सोपे कामं आपल्या लोकांसाठी ते. पैसे स्वतःचे खर्च करायचे नाही, कोणाकडून तरी आणायचंय आणि बांधायचं आणि त्याच्यात शेती मिरवायची. तर तेच तसं तिथं कोणीतरी केलंय. आता काही दिवसांपूर्वी गेलो एका कार्यक्रमाला सर तुमच्या जिल्ह्यात, तर नेमकं विहाराची जी भिंत आहे बाहेरची, तो एंट्रन्स आणि ही बाजूची भिंत, त्या भिंतीला त्या बाबाच्या तिकडं जाण्याचा कार्यक्रमाचं बॅनर लावलं होतं, मोठंच्या मोठं विहाराच्या भिंतीला. मी विचार केला मनातल्या मनात, आता ध्यान तर करतोच आपण, पण ते कधी समाजात राहत होतं, अशा काही गोष्टी पाहिल्या तर रागही येते. असं थोडी आहे की राग येणार नाही, क्रोध निर्माण होते ना, साहजिकच आहे. तर फार वाईट वाटलं मला तेव्हा ते पाहताना. मी विचार केला की बुलढाण्यात किती लोक असतील आपले कामं करणारे, त्या गावात आपले लोक नसतील का, झेंडा लावून जुना होईपर्यंत फाटेपर्यंत त्याच्याकडे न पाहणारे काही लोक असतील ना, बुद्ध बाबासाहेबांच्या मूर्त्या ठेवून फॉर्मॅलिटी करणारे. त्यांना दिसलं नसेल का गावात लावलेलं बॅनर, त्या विहाराला लावलं हो ते बॅनर. फार वाईट वाटलं. मी म्हटलं बा उतराव आणि ते काढाव, तर मग पुन्हा आपल्यामुळं गावातल्यांना त्रास होईल म्हटलं बा, त्यामुळे ते करू शकलो नाही आपण, पण निघून गेलो. तर नत्थिमे शरणंचा विषय निघाला म्हणून मी हे बोलतोय आपणास की बुद्धाने सांगितले उपासक कुणाला म्हणावं, तर ज्यांची त्रिरत्नांवरतीच श्रद्धा आहे, ज्यांचं दुसरं कोणतं शरणस्थान नाही, त्यांना उपासक म्हणतात. त्यानंतर काया वाचा मनाच्या कर्मावर काम करणे, त्याचं रक्षण करणे. काया वाचा मनाला संयमशील बनविण्यासाठी काया वाचा मनाचं रक्षण करणे हे उपासकांचं लक्षण आहे. त्यासाठी ध्यान करावं लागेल. आता हे ध्यान केल्याशिवाय होईल का? काया वाचा मनाचा संयम कशाने प्राप्त होऊ शकतो? ध्यानाने. ध्यानाशिवाय दुसरा मार्गच नाही. म्हणून उपासक जे म्हणून घेतात ते सदैव काया वाचा मनावर संयम ठेवणारे असतात. नाही तर विषय निघला की भांडणं सुरू, विषय निघला की कोणत्या कोणत्या गोष्टी सुरू. तर काया वाचा मनाचा संयम हे उपासकांचं लक्षण आहे. त्यानंतर वेळोवेळी एकत्र जमणे. वेळोवेळी एकत्र जमणे. आता जसे जमलात, वेळोवेळी एकत्र जमलं पाहिजे ना. एकत्र जमलो तर समाजामध्ये काय कमी जास्त आहे, आपली कुणाला गरज लागते का, कुठं आपल्याला काम करावं लागते का, कोणाकडे जावं लागते का, आपल्याला काही मदत करावी लागते का, विहारासाठी काही करावं लागते का, विहारात काही कमी जास्त आहे का, भंतेजींच्या बाबतीत काही कमी जास्त आहे का, सगळ्या बाबतीमध्ये हे एकत्र आल्याशिवाय होईल का? एकत्र आल्याशिवाय होणार नाही ना. चार लोक एकत्र आल्याशिवाय काम होत नाही. म्हणून तर संघाची एकता सुद्धा भगवंतांनी कन्सेप्ट सांगितली आहे. संघाची एकता ही फार सुखदायी आहे असं भगवंताचं वचन आहे. संघ एकत्र असणे हे सुखदायी आहे. म्हणून उपासक उपासिका सुद्धा एकत्र असले पाहिजे, एकत्र बसत उठत असले पाहिजे, एका विचाराचे एका दिलानं काम करणारे असले पाहिजे. नाही तर खुमखुमी काढणारे असतील तर काम होईल का कोणतं? हेच पुढे काऊन बसले आणि हे तिकडेच काऊन बसले आणि हेच खुर्चीवर काऊन बसले, हे खाली काऊन बसले, समजा असा विचार जर आला एकमेकांच्या मनात रोज 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 तर काहीतरी चांगलं होईल का? होणार नाही. यांच्याकडेच भंतेजी गेले, यांनीच बोलवा भंतेजीला का? बापा सगळेच बोलवा ना, सगळ्याकडेच येतील भंतेजी. इथं काय पाहुणे आहे का भंतेजी कोणाचे? आणि जुल्म थोडी कोणाकडे जाते बापा. आपल्याला तर जुल्म जायला वेळ नाही. लोक बोलू बोलू परेशान आणि आमच्यावर नाराजही होतात तर त्यांच्याकडे जाणं होत नाही. ते जुल्म जाण्याचा तर विषयच लांबचा आपल्यासाठी. म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो तुम्हाला, लोक बोलून बोलून थकतात आणि फोन करू करूही थकतात आणि मेसेज करू करूही थकतात आणि भेटल्यावर म्हणतात काय भंतेजी फोनच उचलत नाही तुम्ही, काय भंतेजी मेसेज केले मेसेजचा रिप्लायच नाही. मी म्हणतो बापा आता कुठून रिप्लाय कधी देऊ? रोज नेट सुरू केलं की हजारो मेसेज आणि ते तुम्ही केलेला मेसेज जाते पलीकडे कुठेतरी. मग
आणि ते कुठं पाहत बसून तेवढं हे एडिटिंग करायलाच वेळ भेटेना, तर ते बाकीच्या गोष्टीला कुठे वेळ भेटेल. आणि म्हणून मी हे सांगतो आहे की एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे, असं याच्यातून मला सांगायचं आहे. त्यानंतर अनुश्रवण करत राहणे. अनुश्रवण करणे म्हणजे काय? धम्माचं ज्ञान संपादन करत राहणे, म्हणजे याचा अर्थ प्रवचन ऐकत राहणे, धम्माची देसनं ऐकत राहणे. वारंवार वारंवार देसनं ऐकली की हे इथलं वरचं जे ट्यूब आहे ते असं हळूहळू 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 हळू पेटते, प्रकाश पडते. मग आणि ते बंदच ठेवलं, काहीच ऐकलं नाही की मग घरीच बसून चालते. त्याला काय कामधंदा नाही हो, काय खरं आहे, त्यांचं रिटायर्ड झाले ते आता, आणि घरी कोणीच नाही त्यांच्या म्हणून जातात हो, त्यांचं काय खरं आहे आता, बायकोसोबत पटत नाही म्हणून जाते आता, नवऱ्यासोबत पटत नाही म्हणून जाते आता, पोरं विचारत नाही म्हणून जाते आता. हे घरीच उड्या मारते जागेवरच येणाऱ्यांच्या बाबतीमध्ये. काही महिला बी कापल्या आणि काही पुरुषही बी कापल्या. अहो त्यांनाच काहीतरी भेटत असेल हो, त्यांनाच जात. विचारूच नका बापा, तोंडावर कोणाच्या बोट ठेवता येत नाही. तर म्हणून सांगितलं गेलेलं आहे की आपण उपासक म्हणून घेताना जे काही आहे तर धम्माचा उपदेश जो आहे तो श्रवण करण्याची सुद्धा आपली पात्रता असली पाहिजे. नेहमी धम्माचा उपदेश श्रवण केला पाहिजे. तुम्हाला किती आनंद होतो हे तुमच्या चेहऱ्यावरून आम्हाला दिसते. आता रोज 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 एवढी संख्या, खुर्ची पुरी होईना बापा, इथं तिकडं ठेवलेल्या खुर्च्या आणल्या, एवढी गर्दी, तुडुंब गर्दी. तर हे जे काही आहे ही श्रद्धा आहे. तुम्हाला जे वाटते की मी 2 वाजता येतो म्हणून सांगितलं, आज 1:30लाच आले म्हणे बापा, मी तिकडंच. रोज 3ला प्रवचन, 2:30ला हजर, खुर्च्या साऱ्या भरल्या. तर एरवी पाहतो बाबा नको त्या ठिकाणी खुर्च्या भरतात, पण आपल्याकडे या वर्षावासाच्या दरम्यान ही बुद्धाची वाणी ऐकण्यासाठी खुर्च्या भरतात. हे खरोखर श्रद्धेचं लक्षण आहे आणि हेच तर उपासकाचं लक्षण आहे. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की धम्माचं अनुश्रवण करत राहिलो पाहिजे आपण, बुद्धाची वाणी ऐकत राहिलो पाहिजे आपण. कारण आपल्यामध्ये असंख्य अवगुण असतात किंवा काही त्रुट्या असतात किंवा काही गोष्टी अशा असतात की त्या शेअर करू शकत नाही, व्यक्त करू शकत नाही, किंवा आपल्याला वाटते हेच बरोबर आहे. पण जेव्हा धम्माचं नॉलेज आपण ऐकतो, धम्माचा उपदेश जेव्हा आपण ऐकतो. सकाळी एका भगिनीने अमरावतीतून, बेळगाववरून फोन केला. बंतेजी म्हणे मला असं वाटत होतं की मी बुद्धाची उपासिका आहे, मी बाबासाहेबाची अनुयायी आहे आणि मला खूप काही माहिती आहे असं वाटत होतं म्हणे. प्रामाणिकपणे ते सांगत होती भगिनी. बेळगाववरून एका मिलिटरी मॅनची ती मिसेस आहे, तरुण आहे, रोज आपलं ते प्रवचन चालतात ऐकते. तर ते म्हणे तुम्ही जे प्रवचन करता, भांडे घासताना लावून राहते म्हणे आमचे प्रवचन, स्वयंपाक करताना किचनमध्ये सुरू राहते म्हणे प्रवचन, काही करताना झोपेपर्यंत सुरू राहते म्हणे, आणि पुन्हा 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 पुन्हा. तर एवढं शिकायला भेटते म्हणे भंतेजी. काही गोष्टी आम्हाला अशा वळणी पडलेल्या, पण आम्हाला लक्षात येत नाही की ही गोष्ट बुद्धाने सांगितलेली आणि याचा याचा असा असा प्रकार आहे, फळ आहे म्हणून. तर तुमच्यामुळे ते समजू लागलं म्हणे भंतेजी, आणि आमच्या चुका दुरुस्त होऊ लागल्या. त्याबद्दल धन्यवाद मानावे तेवढे कमी आहे. तर फार चांगलं वाटते अशा प्रतिक्रिया येत असतील तर, किंवा लोकांच्यामध्ये श्रद्धा विकसित होत आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो आहे की धम्माचं श्रवण करत राहिलं पाहिजे. आपल्याला, तुम्हाला, मला कुणालाही वाटतं की मी फार हुशार आहे, मी पुस्तक वाचतो, असं तसं काय काय, हे साहजिकच आहे म्हणा. पण धम्माचे प्रवचन उपदेश ऐकत राहिले तुम्ही चांगल्या भिक्षूंकडून, विद्वान सिलवान गुणवान भिक्षूंकडून, तर खरोखर आपल्या चुका आपल्या लक्षात येतात किंवा आपल्यामध्ये श्रद्धा विकसित होत असते. आणि हे उपासकांचं लक्षण आहे, वारंवार उपदेश धम्मश्रवण करत राहणे. त्यानंतर 9वं लक्षण सांगितलं आहे की जे उपासक म्हणून घेतात ते दिखावा करत नाहीत, अवडंबर माजवत नाहीत. हे एक लक्षण फार महत्त्वाचं आहे आपल्या लोकांच्या संदर्भामध्ये. आपल्या लोकांच्या संदर्भात दिखावा काही कामाचा नाही. भिक्खूंनी पण दिखावा करू नये, भिक्षूंनी सुद्धा दिखावा करू नये, आणि उपासकांनी सुद्धा दिखाव्याच्या भानगडीत पडू नये. म्हणून दान देण्याची कॉन्सेप्ट जी सांगितली आहे ना, तर ती आपल्याकडे भारतात जी आहे ना, अत्यंत चुकीची आहे. फलाण्याने हे इतकी अमाऊंट दिली, मग त्यांचं नाव लिहून ठेवणे किंवा त्यांच्या नावाचा जास्त गाजावाजा करणे, ही एवढी चुकीची पद्धत आहे. मी तर सांगतो माझ्या अभ्यासानुसार त्या दिलेल्या दानातून काहीच फळ मिळत नाही. कारण त्याच्या मागे अपेक्षा आहे. कशी?
उदाहरणाने सांगतो मी तुम्हाला. नेहमी गाण्याचा कार्यक्रम सुरू आहे, पब्लिक बसलेली आहे, गाणं झालं एक म्हणून, आणि तुम्ही उठले, 10 रुपये दिले, त्याला सांगितले नाव लिहून चिठ्ठीवर, फलाने बिस्ताने आणि तिस्ताने यांच्याकडून 10 रुपये, आणि त्याने घेतली गायकानं चिठ्ठी ठेवून दिली. 1 गाणं झालं, 2 गाणं झालं, 3 गाणे झाले, आणि ते काय म्हणायचं नावच घेईना, फलाने बिस्ताने तिस्ताने आणि 10 रुपये दिले, ते विसरून गेलं. ते गाणे लय चांगले चांगले झाले, लय प्रबोधन झालंय, मार्मिक झालंय, सगळं झालंय, यांना ते काहीच ऐकायला येईना. यांचं फक्त लक्ष की आता चिठ्ठीकडे पाहते का, चिठ्ठी घेते का, कधी घेते चिठ्ठी हातात, आणि माझं नाव घेते की नाही, आणि मग बरोबर घेते की नाही, आणि नाहीच बरोबर घेतलं आणि चुकलं नाव, तसं नाही तसं नाही तसं नाही, असं नाव आहे म्हणते माझं. याच्यात भाव आहे का काही देण्याचा? नाही आहे, याच्यात अपेक्षा आहे. आणि म्हणून अपेक्षा जिथे असते परतफेडीची किंवा स्वार्थाची, त्याच्यात फळ मिळत नाही. म्हणून भगवंताला जे म्हणून काही दान दिल्या गेलं त्या काळामध्ये, राजे लोकांकडून दान दिल्या गेलं, विहारांचं दान दिल्या गेलं, सावकारांकडून दान दिल्या गेलं, सर्वसामान्य लोकांकडून दान दिल्या गेलं, पण त्याचा गाजावाजा कधीही कुणीही केलेला नाही आहे. बौद्ध साहित्य याच्यासाठी सर्वात मोठा दाखला आहे. ज्यांना कुणाला अशी अपेक्षा असते त्यांनी तशी अपेक्षा मनात बाळगू नये, कारण दान हे पुण्य आहे. दान हे देणे नाही आहे फक्त केवळ, तर दान हे काय आहे? पुण्य आहे. दान पुण्य असा शब्द प्रयोग आहे. म्हणून देताना आपण देत आहोत, श्रद्धापूर्वक देत आहोत, बस विषय संपला त्याच्यामध्ये, लक्षामध्ये. तर म्हणून अवडंबर माजवल्या गेलं नाही पाहिजे. कधी कधी आपल्याकडून होते, उपासक असतात, काही पाहतो सगळे मायबापच आहेत, पण काही पुढं पुढं करण्याची पण फार सवय. काही विहारांमध्ये वाईट वाटते कुणाकुणाला, पण तुम्हाला हकीकत सांगतो, बऱ्याच विहारांमध्ये गेलो, असंख्य विहारांमध्ये गेलो, राहिलो, पण तर काही माऊल्या लय अहंकार असा, कशाचा पुढं येऊन बसण्याचा. एक वाईट वाटू देऊ नका, आपल्या इच्छाच लोकांबद्दल बोलतोय असं नाही आहे, मी सार्वजनिक बोलतोय. हे बसल्या म्हणून नाही हो, हे तर श्रद्धापूर्वक बिचारा खाली बसल्या, बिचारांचं उपोषित आहे, खाली बसल्या, यांच्याबद्दल बोलत नाही, पण सांगतोय की पुढंच बसायचं एकच जागा धरून. अशी त्याच्यातही अहंकार असतो. तुम्हाला सांगतो, वाईट वाटत असेल तुम्हाला, पण त्याच्यातही अहंकार असतो. आम्ही इथंच बसाव, नेमके मागून आलं तरी आमची सीट रिझर्व ठेवाव, तर घरात सोफा ठेवावा आपल्या रिझर्व. घरातल्यांना सांगावं, बाबू ही जी जागा आहे का नाही, खुर्ची, इथं कोणच बसायचं नाही, इथं मीच बसलो पाहिजे, बसली पाहिजे. विहार कोणाचा आहे? विहार बुद्धाचा आहे, विहार धम्माचा आहे, विहार संघाचा आहे. विहार तुमचा आहे का? बिलकुल तुमचं विहार नाही आहे. विहार बुद्धाचा आहे, आणि बुद्ध कोणाचे आहेत? सर्वांची. गोष्ट लक्षात येते? बुद्ध सर्वांचे आहेत, विहार तुमचं नाही आहे. बुद्ध सर्वांचे आहेत, धम्म सर्वांचा आहे, संघ सर्वांचा आहे. विहार तुमचं नाही, विहारातली कोणती जागा तुमची नाही. भलेही तुम्ही दान गोळा केला असेल, भलेही तुम्ही फिरला असाल, ते तुमचं पुण्य आहे, बिलकुल तुमचं पुण्य आहे. तुमचे प्रयत्न, तुमची सम्यक आजीविका तुम्ही पणाला लावली आहे, सगळं ते पुण्यच आहे. पण पुन्हा तीच उजळणी करत राहणं, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. काय आम्ही केलं? काय केलं आम्ही? काहीच केलं नाही. बरोबर म्हणजे बाप्पा असं म्हणू पण नका, बरोबर आहे, नाही तर भांडण सुरू होईल कोणाचं. तर हे सांगतो यासाठी, उपासक म्हणून हा मुद्दा निघाला. हे जरा डोस जे आहेत हे पेन किलर आहेत, आणि आपले पेन किलर असल्यामुळे काही लोकांना आपण आवडत नाही, याची आपल्याला जाणीव पण आहे. काही लोकांना आपण आवडत नाही, असे डोस देतो म्हणून आवडत नाही. नाही आवडत तर नाही आवडत, पण आम्हाला तुम्ही आवडता ना, म्हणून तर आम्ही पुन्हा सांगतो. मग कारण तुम्ही मायबाप आहात, जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत. जसा एखादा शेतकरी
नवीन गोऱ्याला जुंपते जुवाला आणि त्याला बसलं की फटके देते. ते बरोबर चाललं नाही त्याला फटके देते, चापकानं मारते, काठीनं मारते. जोपर्यंत ते नीट चालत नाही, जोपर्यंत ते सरळ होत नाही, तोपर्यंत फटके देते. तर हे शाब्दिक फटकारे सुद्धा करुणेचेच आहेत, प्रेमाचेच आहेत, दयेचेच आहेत, परिवर्तनाचे आहेत. त्याच्यामध्ये कुणाच्याही प्रति क्रोध द्वेष नाही आहे, जलसी नाही आहे. कारण हा गुण सांगितलेला आहे सद्गुण, की उपासकांमध्ये अहंकार नसला पाहिजे. मीच वंदना म्हटली पाहिजे. बापा भगवान बुद्धांना ऑर्डर दिली का तुम्हाला? सांगून ठेवलं का 2600 वर्षांपूर्वी की फलाना फलाना बाबा येईल जन्माला, 2600 वर्षानंतर फलानी फलानी माय जन्माला येईल, आणि विहारात अगोदर आलेले जरी असतील तर ते येईपर्यंत कोण वंदना सुरू करू नये. त्यांनीच माईक हातात घ्यावा आणि त्यांनीच वंदना सुरू करा. मला सांगा याच्यामुळे लोक जुटतील की तुटतील? अहो लय विहाराला कुलप लागले, याच्यामुळे लय विहाराला कुलप लागले. आपल्या विहाराला लागणार नाही, तुम्ही लय चांगले आहात, पण सांगतोय तुम्हाला अनुभवातून की लय विहाराला यामुळेच कुलप लागले. कोणीतरी येते माझंच ऐकलं पाहिजे म्हणते साऱ्या समाजानं. आता ना आपण बुद्ध असतो ना आपण बाबासाहेब असतो, आणि आपण कसे असतो हे समाजाला दिसते, आणि काहूनच समाज ऐकला आपलं. हे गुण असतील आपल्यात उपासकांचे तर निश्चितच ऐकतील ना. कोणी विनम्रता पूर्वक वागत असेल, सर्वांशी बोलत असेल, सर्वांना समजून घेत असेल, सेवाभावी असेल, नाही का, तर सगळेजण ऐकतील ना. का नाही ऐकणार? पण नुसता अहंकार, नुसता अहंकार, नुसती ईर्ष्या, याच्याबद्दल ईर्ष्या, त्यांच्याबद्दल ईर्ष्या, यांच्याबद्दल राग, त्यांच्याबद्दल राग, यांच्याबद्दल जलशी, याला पाहिलं की तोंड वाकडं कर, नवीन लोक आले की तोंड वाकडं कर, खुन्नसीनं पाय, नवीन लोक आले की अरे काय जहागिरी आहे का आपल्या बापाची कोणाची? इथं काही घेऊन जायला आलो की घरातलं इथं सोडायला आलो. गाठोड भांडणं झालेत घरात आणि इथं येऊन सोडलेत, फडफड फडफड कुणाला तरी बोलले, आणि नंतर सांगितलंय घरात जरा भांडणं झाले होते आणि म्हणून गेले माझे शब्द तोंडात. ते घरातलं भांडण घरातच ठेवा. कोणाच्या घरात भांडण नाही, कोणाच्या घरात वाद नाही, कोणाच्या घरात विवाद नाही, कोणाच्या घरात टेन्शन नाही. घरातलं गाठोडं इथं आणून सोडू नये. सगळ्या मायमावल्यांना, बापाला, दादाला, मामाला, काकाला, सगळ्यांना सांगतोय घरातलं घरापर्यंतच ठेवा. या दरवाजाला ओलांडलं की इथे उपासक बनलो पाहिजे किमान. तसं तर जीवनभर उपासकच असलो पाहिजे, उपासिकाच असलो पाहिजे, हे लक्षण आपल्यामध्ये असले पाहिजे. परंतु इथे आल्यानंतर सर्वांकडे पाहिल्यावर असं प्रेमाचं जरा स्माईल द्यावं. आल्या आल्या भगवंताला वंदन करावं, भंतीजी असतील भंतीजीला वंदन करावं, चेहऱ्यावर स्माईल ठेवावं. हसायला काय पेट्रोल लागत नाही, आपण नेहमीच सांगतो. खुश राहा ना बापा. घरातल्या लोकांसोबत एखाद्या वेळेस फुगून राहिले, आबुल्यानं राहिले तर ते समजू शकतो इथं कोण वैरी आहे आपला. कोणीच तर वैरी नाही, आणि काहूनच वैरी मानाव कोणाला इथं आल्यावर फुसफुस धुसधुस करायला. सांगण्याचं तात्पर्य आहे की धम्माच्या नावावर अवडंबर अडंबर अवडंबर माजू नये, अहंकार जागू नये. विनम्रताच असली पाहिजे. इथं आल्यावर, विहारात आल्यावर विनम्रता असली पाहिजे. समाजात गेलो की विनम्रता असली पाहिजे. स्वतःहून जयभीम केला पाहिजे आपण. कसली धन दौलतन, कसली श्रीमंतीन, कसली नोकरीन, कसलं काय कसलं काय हो, काही नसते तसं. हे सगळं जे काही आहे हे आपला भास आहे. आपण सगळ्यांना विनम्रतेनं वागलो पाहिजे, विनम्रतेनं बोललो पाहिजे, भगवंताचं वंदन केलं पाहिजे, दररोज आलो पाहिजे. ह्याच तर गोष्टी सांगितल्या भगवंतांनी. म्हणून आडंबर माजवल्या गेलं नाही पाहिजे. मलाच आणि मलाच आणि मलाच हा जो भाव आहे याच्यामुळे लोक तुटतात, तुम्हाला मी सांगतो, आणि खरोखरच तुटतात. हे मी म्हणतोय म्हणून नाही. गृहस्थ आहात तुम्ही, उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहेत संसारातले. कोण कसं वागते, कोणत्या कोणाच्या वागण्याचा काय परिणाम होतो हे तुमच्यातल्या कोणाला माहीत नसेल असं कोणीतरी आहे का इथं? आपल्या वागण्याचा काय परिणाम होऊ शकतो हे माहीत नाही असं कोणीतरी असेल का इथं, किंवा या चॅनलवरचे प्रवचन ऐकणारे तरी? म्हणून आपल्या बोलण्याचा, आपल्या वागण्याचा
काय परिणाम होईल याचा अगोदर मनात विचार केला पाहिजे आणि नंतर मग तोंड उघडलं पाहिजे किंवा नंतर मग आपले गुण दाखवले पाहिजे. आपल्यामुळे इतरांचे मन दुखणार नाहीत. आपल्यामुळे लोकांच्या मनात समाजात संभ्रम निर्माण होणार नाही. असं वर्तन आपलं असता कामा नये. नाही तर पांढरे कपडे घातलेत, बुद्धं शरणं गच्छामी म्हटलंय, उपोसतय घेतलंय, पंचशीलय घेतलंय आणि सगळंच घेतलंय आणि बडबड 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 केली. आमच्यासारखं कोणीच नाही, आमच्यासारखं कोणीच नाही ना, आम्ही लय वर्ष झाली येतो आणि आम्हीच पाहतो, आम्हीच करतो, भंतीजीला आम्हीच खाऊ घालतो आणि हे खाऊ घालतो आणि ते खाऊ घालतो. अरे काय खाऊ घालतो? तोंडा वाटे काढणारे जे लोक असतात त्यांनी काहीच दिलेलं नसते. तुम्हाला मी सांगतो, ते कोणीही असो, तोंडा वाटे ज्यांनी काढलेलं असते त्यांनी काहीच दिलेलं नसते. जे जे काही दिलंय ते भुईसपाट झालेलं आहे. संपत ते कर्म संपलं तिथलं, ते पुण्य कर्म ज्याला म्हटलं ते संपलं तिथे. म्हणून याच्यावर जोर देऊन मी तुम्हाला सांगतोय की उपासक उपासिकांनी धम्माच्या संदर्भामध्ये कधीही दिखावा करता कामा नये. दिखावा नाही केला पाहिजे. आणि भिक्खूला सुद्धा हे लागू आहे. पुन्हा मी बोलतो, भिक्खूला सुद्धा ही गोष्ट लागू आहे. दिखावा नाही केला पाहिजे. जसे आहोत तसे आहोत. आता माझा स्वभाव जसा आहे तसा आहे बिलकुल. कोणी वंदो कोणी निंदो आणि सगळ्यांनाच आपण आवडेलच असं थोडी ठरलेलं गणित आहे का? असं ज्यांना आपण पटतो त्यांना पटतो, ते हात जोडतात, बोलतात, विचारपूस करतात, प्रेम करतात, जीव लावतात, श्रद्धा व्यक्त करतील, दान देतील. ज्यांना पटतच नाही आपण किती चांगला असून तो त्यांचा विषय, आपला थोडी विषय आहे का? त्यामुळे भगवान म्हणाले की उपासक उपासिकांनी धम्माचरणाच्या बाबतीमध्ये दिखावा करता कामा नये. तुम्ही थायलंडमधले जे लोकांना जर पाहिलं असेल कधी की भिक्खूच्या बाबतीत, विनयाच्या बाबतीत, शिस्तीच्या बाबतीत नंबर 1 वरती आहेत थायलंड आणि श्रीलंकेचे लोक. तुम्ही कधी पाहाल तर नंबर 1 वरती आहे. अंतर्मनातून बिलकुल दिखावा काहीच नाही, प्युअर श्रद्धा. कारण धम्म समजला एकदा माणसाला तर दिखाव्याचा काही विषयच नाही. कारण हा दिखावा ही गोष्ट अशी आहे की आपल्याला मार्ग भ्रष्ट करतो. दिखावा, मी असोल तुम्ही असोल कोणी असेल, दिखावा करायला सुरुवात केली आणि आपली मानसिकता दिखाव्याची एकदा बनली की आपल्याला अजिबात लक्षात राहत नाही की आपण दिखावा करत आहोत. आपण आपला स्वभाव तसा तयार होतो दिखाव्याचा आणि आपल्याला वाटते मग आपण बरोबर आहोत. धम्माचं आचरण नाही करू शकत मग. आणि म्हणून हे लक्षण सांगितलं 9 की दिखावा करता कामा नये. आणि 10वं लक्षण सांगितलं की आपली श्रद्धा, मी वरती जे सांगितलं की त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्यावर दुसऱ्याला कुणाला आपण मानलं नाही पाहिजे, दुसऱ्याचं अनुकरण करता कामा नये असा त्याचा अर्थ होता. जे तुम्हाला मी 5वं लक्षण सांगितलं की त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्यामुळे दुसऱ्या कोणत्या तत्वांना आपण स्वीकारता कामा नये असा त्याचा अर्थ आहे 5व्या सिद्धांताचा, 5व्या नियमाचा. आणि 10व्या नियमाचा, सद्गुणाचा अर्थ आहे की त्रिरत्नांशिवाय आपण कुणालाही शरण गेलो नाही पाहिजे. तर हे 10 लक्षण आहेत. विस्ताराने मी सांगितले नाही, थोडक्यात सांगितले. त्याच्यामुळे आपण हे लक्षात ठेवावेत आणि स्वतःला चांगलं बनवावं अशी आमची अपेक्षा आहे. आमची म्हणजे काय, बाबासाहेबांची अपेक्षा आहे. आम्ही कोण आहोत? आम्ही कोणी नाही, आम्ही निमित्त आहोत. ही बाबासाहेबांची अपेक्षा आहोत. सरते शेवटी याला पुष्टी देणारं बाबासाहेबांचं मी कोट तुम्हाला सांगतो, नाही तर तुम्हाला वाईट वाटायचं माझ्या बोलण्याचं. धम्मदीक्षा 14 ऑक्टोबरला झाली. 15 ऑक्टोबरला बाबासाहेबांचं ऐतिहासिक भाषण झालं. त्या भाषणामधला एक संदर्भ, बाबासाहेब म्हणाले की बौद्ध म्हणून तुम्ही आदर्श बौद्ध बनले पाहिजे. तुमच्याकडे पाहून इतरांना आदर वाटेल असं आचरण तुमचं असायला पाहिजे. आता याच्यात हे सगळं सामावलेलं आहे. बाबासाहेब आपल्या लोकांना उद्देशून म्हणतात, नव्याने बुद्ध धर्माची ज्यांनी दीक्षा घेतली आहे त्यांना, की तुमच्याकडे पाहून इतरांना आदर वाटेल, आदर, रिस्पेक्ट,
असा आपला स्वभाव असावा, आपल्याकडे पण आदर वाटला पाहिजे असा आपला स्वभाव असावा. आणि म्हणून हे 10 लक्षणं सांगितलेत. आजची गाथा जी होती महामंगलसूत्रातील की दानंच धम्मचर्याचं, तर दान या शब्दांवरती आपण ऐकलेला आहे म्हणून त्याचा विस्तार केलेला नाही आहे. धम्मचर्याचं हा शब्द विस्ताराने समजून सांगण्यासाठी म्हणून धम्मचर्या कशाला म्हणतात, तर हे सद्गुण 10 सद्गुण आपल्या अंगी असतील तर आपली धम्मचर्या आहे. ह्याच्यामध्ये सगळं काही सामावलेलं आहे. उपासकांचे उपासिकांचे गुण सांगितले आहेत, 10 सद्गुण सांगितले आहे आणि म्हणून धम्मचर्या आपली असावी यासाठी म्हणून आजचा हा उपदेश होता. तेव्हा निश्चितच आपण भगवंतांनी सांगितलेल्या या उपदेशाला आपल्या अंतःकरणामध्ये साठवून त्याप्रमाणे वर्तन ठेवून आपल्या जीवनामध्ये चांगलं बनण्याचा, सुखी बनण्याचा प्रयत्न कराल, धम्माचं आचरण करण्याचा प्रयत्न कराल अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. भवतु सब्बमंगलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बधम्मानुभावेन सदा सोथी भवन्तु ते. भवतु सब्बमंगलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसंघानुभावेन सदा सोथी भवन्तु ते.